700 रुपये. 850. हा प्रॉपर मालवणी मसाला आहे ना. रुपये 200 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर हे ज्वारीचे पापड आहेत. हे मिरगुड हे 60 रुपये. किती आहे हे? अर्धा किलो. ओके. तर हे आंबोळीचं पीठ आहे आणि सगळे कैरीचे आहेत. त्याच्यानंतर पुढे करवंद वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण आणि हा बघा, हा पोहे हार आहे. हा पोहे हार पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे असं काहीतरी युनिक. ओके. कमरेला किंवा मानेला जर तुम्ही असा पट्टा वगैरे काय लावत असाल ते लावायची गरज लागत नाही. एवढं मोठं आहे बघा. बघायला मिळणार आहे. आता बघूनच माझ्या तोंडामध्ये पूर्ण पाणी सुटलं आहे. तर बघू शकता कोलंबी थाळी आहे. सुरमई कोल्हापुरी साज आहेत का ते? साज आहे सगळे ना ते कोल्हापुरी साज आहेत. हा सिंगल विदाउट पेंडेंट आहे. प्रकार किती आहेत तरी अंदाजे? आपल्याकडे अंदाजे 140 प्रकार आहेत. 140. ओके. तर 140 प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि खूप कलरफुल बघायला मिळत आहेत. आणि तुम्ही 5 आलाय. पुरणपोळी पण आहे आमच्याकडे. ओके. तर पुरणपोळी सुद्धा महाराष्ट्रीयन डिश आहे ही पुरणपोळी. ती सुद्धा संपलेली आहे. आपली चुकी, आपण लेट आलोय. काही बोलून फायदा. तर इथे सगळे त्यांचा मेनू कार्ड सुद्धा आहे. तिसऱ्या मसाला शिंपळ्या. ओके. आत्या आंबोळी करतायत आणि तिकडे रेडी झाल्यात. हे काय आहे? चिकन पैटी. एकदम थोडासा. तर मी टेस्ट करतोय. खूप दिवसांनी खातोय मी. एक नंबर. हा एक नंबर. गावची आठवण झाली. हे काय आहे? कलेची. तर आता गरम गरम आहे. ही आपली कोकणचीच माणसं मला समोरून देतात टेस्टसाठी. बाकी कुठची इकडची मुंबईची माणसं मला विचारत सुद्धा नाही. तर आता सोलकढी सुद्धा आपण टेस्ट. बाप रे, सगळंच मिळतंय मला. आता काही घरी जाऊन जेवायला नको. चटणी पण घरी केली ना? हो. एक नंबर लागत्या. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका करण सोनास पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली. तर मित्रांनो, आज मी आलो आहे मुलुंडला. तर मुलुंड ईस्टला आलो आहे कारण की इथे आज आहे मालवणी महोत्सव आणि हा मालवणी महोत्सव मुलुंडला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मी शेवटच्या दिवशी आलो आहे आणि हा सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू होतो. आज शेवटचा दिवस आहे. बघूया आता काय मजा येते आतमध्ये आणि सगळे मालवणच्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही सुद्धा उत्सुक आहात, मी सुद्धा उत्सुक आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आता मी इथे आलो आहे, रोडवर उभा आहे आणि बघू शकता तो तिकडे गेट आहे. तर आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आणि इकडे आता रस्त्याची सजावट वगैरे तुम्ही बघू शकता. सो आपण आलो आहे. आता फायनली आपण आतमध्ये एंट्री करूया. बघूया आतमध्ये काय काय मजा मस्ती करायला मिळते. तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मालवणच्या गोष्टींची मजा. इथून आपल्याला एंट्री आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया. आणि एंट्रीज इतकी सुबक आणि सुंदर दिसते. तर आतमध्ये काय असेल, काय किती खूप छान असेल विचार करा. आणि हा रस्त्याचा देखावा बघा. रस्त्याने सुद्धा तुम्हाला फेरीवाले म्हणजे जे बसलेले असतात काय काय गोष्टी घेऊन ते बघायला मिळतील. तर आता आपण आतमध्ये जाऊया. बॅकग्राऊंड म्युझिक खूप येत असेल कारण की पाठीमागे साऊंड चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही समजलं नाही. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया पुढे काय काय चालू आहे, म्हणजे काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे. सुरुवातीला तुम्हाला साईनाथांचं दर्शन होणार आहे. इथे आल्यावर गाभाऱ्यात मस्तपैकी साईंची मूर्ती आहे. तर इथे आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. तर चला बाबांचे आशीर्वाद घेऊया आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात. गायज इथे किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता कारण की इथे डान्स चालू आहे. गायज इथून स्टॉलला सुरुवात होते. तर पहिलाच आहे कोकम सरबतचा स्टॉल. तर तिथे बघू आपण आता. तर इथे आहे मसाला वेंगुर्ला. तर आता इथे आपण विचारूया त्यांना कसं काय आहे ते. तर हे मालवणचे मसाले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता काका सगळे मालवणी मसाले. कसा कसा रेट आहे यांचा? हां ओके. 700 रुपये. 850. हा प्रॉपर मालवणी मसाला आहे ना? गरम मसाला. ओके. खेकडा. ओके. हा लाल तिखट.
कशी दिली 20ची भेटेल. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बघायला मिळतील आणि त्यांचे प्राईस त्यांनी सांगितले आणि ते वरती त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. सो तुम्ही आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. आज लास्ट डे आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोन नंबर वापरूनच मसाले ऑर्डर करावे लागतील. तर मागे सुद्धा तुम्ही बॅनर बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आनंद भुवन. तर ह्या काकांचा स्टॉल आहे. काका काय आहे सगळं तुम्ही हँडमेड आहे का? सगळा कोकणी मेवा आहे. तुम्ही कोकणवरून आलाय? कुठून? कणकवली. ओके. तर काका कणकवलीवरून आलेत आणि बघू शकता इथे मालवणी खाजा सुद्धा बघायला मिळतोय. कसं पॅकेट आहे? 50 रुपये. किती आहे? 200 ग्रॅम. ओके. तर 200 ग्रॅम 50 रुपयाला आहे. त्याच्यानंतर लाह्याचे लाडू दिसतात तुम्हाला, शेव दिसते, त्याच्यानंतर तिकडे अजून काय काय दिसतं, त्याच्यानंतर तिळाचे लाडू वगैरे तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल. त्याच्यानंतर आंबावडी आहे ना ती कशी आहे? 30ला एक आहे, 50 ओके. तर 30ला एक आणि 50च्या 2 आहेत. तर हे चुरमुऱ्याचे लाडू हे कसं पॅकेट आहे? 20 रुपये. तर 20 रुपयाला 3, 3, 6, 7, 8. मेथीचे लाडू पण घरी केलेले. हे मेथी आहे, हे चणा आहे, हे मूग आहे. मुगाचे लाडू कसं पॅकेट आहे मेथीच्या लाडूंचं? 70 रुपये. 70 रुपये. ओके. आणि हे काजू पण गावचे. गावाचे. ओके. तर गावचे काजू पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर इथे खूप खूप छान छान पदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर हे काय? करवंद वडी. हे तर मी पहिल्यांदा बघितलंय. करवंदाची वडी. अजून करवंद लागलेत नाही आणि काकांकडे वड्या तयार झाल्यात करवंदाच्या. हे पण घरीच बनवलंय. तर हे सुद्धा होममेड आहे. थँक्यू. आणि हे वरती नंबर दिला आहे. तर याची ऑर्डर तुम्ही घेता? ऑर्डर वगैरे घेता तर इथे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिला आहे. तर नक्की यांना ऑर्डर करा. चला आपण आलो आहे काकींच्या स्टॉलवरती आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे तुम्हाला पापड बघायला मिळणार आहेत. तर बघा इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड आणि फेण्या वगैरे तुम्हाला बघायला मिळणार. काकी कसले कसले पापड आहेत? तांदूळ. हां. ओके. म्हणजे पार्टी बॅनर आहे ते सगळे आहेत. तर बघू शकता बटाटा साबुदाणा चकली इकडे. ओके. तांदूळ पापड, नाचणी पापड, लसूण मिरची पापड, पालक पापड, साबुदाणा फेणी हे सगळे पापड यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि ऑर्डरसुद्धा घेता? ओके. तर फोन नंबर दिलेला आहे आणि देवगडच्यात काकी तर ऑर्डरसुद्धा घेणार आहे. तर हे बघा कसं आहे पॅकेट? 60 रुपये. किती आहे? 200 ग्रॅम. हे नाचणीचे पापड आहेत आणि 60 रुपये 200 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर हे ज्वारीचे पापड आहेत. हे मिरंगुड, पोहा मिरंगुड, हे काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला. त्याच्यावर प्राईससुद्धा तुम्हाला बघायला मिळून जाईल. त्याच्यानंतर ह्या हे आहेत चिकवडी, साबुदाणा चिकवडी जे आमच्याकडे ह्यांना फेण्या बोलतात. त्याच्यानंतर हे इकडे बघू शकता जे की तुम्ही जेवणासोबत कुरकुरीत असं खाऊ शकता. तर आता आपण आलो आहे एक पिठांच्या शॉपमध्ये. तर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पीठ तुम्हाला दिसत आहेत. तर ह्यांचासुद्धा तिकडे नंबर वगैरे दिलेला आहे. तर इथे बघू शकता कोकण काकी सगळे घरगुती पीठं. ओके. तर हे सुद्धा कोकणवरून आलेले आहेत आणि ही सगळी घरी बनवलेली पीठ आहे. हे कसलं आंबोळी पीठ कसं काकी? हे 60 रुपये. किती आहे? अर्धा किलो. ओके. तर हे आंबोळीचं पीठ आहे आणि 60 रुपये अर्धा किलो आहे. कोकणचंच ना? ओके. तर हे सुद्धा कोकणवरून आलं आहे. इथे बाजरीचं पीठ आहे. हे कसं आहे? किती आहे? किती आहे? अर्धा किलो. ओके. म्हणजे सगळं अर्धा किलोच आहे. ओके. सगळी पीठं अर्धा किलो. त्याच्यानंतर मालवणी वडा पीठ. हे म्हणजे वडे फुगतात का? हा मस्त फुगतात वडे. त्याच्यानंतर घावण्याचं पीठ सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इथे पिठाचा पूर्ण शॉप आहे. त्याच्यानंतर मागे तुम्हाला नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर किंवा संपर्क करून पीठ मागवू शकता. त्याच्यानंतर कुळीत पीठ हे किती आहे? 200 ग्रॅम. ओके. तर हे 200 ग्रॅम आहे आणि हे 50 रुपये आहे. त्याच्यानंतर हे घरगुती आहे ना चकल्या? ओके. तर ह्या भाजणीच्या चकल्या त्या घरगुती आहेत. त्याच्यानंतर हे काय आहे? ओके. उपळा पेजेसाठी. तर हे पेजेसाठी तांदूळ आहेत 70 रुपये. किती आहे ते? अर्धा किलो. त्याच्यानंतर हे सुरई तांदूळ गावठी पोहे. ओके. चहा सोबत घेतात. तर हे 500 ग्रॅम 70 रुपये. आणि हे काय? खीर. हे पण होममेड आहे. ओके. तर हे खिरीसाठी आहे. कसली आहे ही खीर? ओके. तर ही शेवयाची खीर आहे आणि हे होममेड आहे. हे काहीतरी नवीन बघायला मिळालं. तर आता आपण आलो आहे लोणच्यांच्या शॉपवरती आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोणचे बघायला मिळणार आहेत. तर आता जाऊया आपण. लोणचं हे आय थिंक कोकम आहे. त्याच्यानंतर इकडे खूप प्रकार आहेत. हे आंब्याचं आहे.
हे सुद्धा हे लिंबाचं आहे. हे कसं आहे? कैरी का? ओके, तर हे कैरीचं आहे आणि याच्या फोडी खूप मोठे मोठे आहेत. हे लसूण आहे नाही, तर हे लसणीचं आहे. हे वाला कैरी का, मतलब हे सब कैरी के, हे सब कैरी के. ओके, तर हे सगळे कैरीचे आहेत. त्याच्यानंतर पुढे करवंद वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण जाऊया पुढच्या स्टॉलवरती. हे काय आहे? हे गोड कैरी आहे दादा. गोड कैरी कसं आहे ते? गोड कैरी आहे 100 रुपये पाव किलो आहे. 100 रुपये पाव किलो. तर ही गोड कैरी आहे आणि 100 रुपये पाव किलो आहे. आपण आलो आहे ज्वेलरी शॉपमध्ये आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांचा बॅनर तिकडे तुम्हाला बघायला मिळतोय. तर काकी कसं आहे? 150 स्टार्टिंग रेट 150 आहे. कितीला आहे? तर हे वाला जे आहे मंगळसूत्र बघायचंय का? नाही नाही नाही, हे वाल हे वाले ना, हे 150. 150. ओके, आणि स्टार्टिंग रेट म्हणजे सगळ्यात कमीत कमी कोणती गोष्ट आहे? कमीत कमी 50. हे ओके, इयरिंग्स आहेत. हे हा. तर हे इयरिंग्स आहेत, हे 50 रुपये स्टार्टिंग आहे. हे सगळे महाराष्ट्रीयन ज्वेलरी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि हे सुद्धा 50 ना की 50? 50. तर हे 50 रुपयाला तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे सगळ्या महाराष्ट्रीयन ज्वेलरी बघायला मिळतात तुम्हाला. ह्या हाराला काय बोलतात? हा पत्री हार किंवा दुर्वा हार म्हणतात. ओके, हे पण एक दुर्वा हार किंवा पत्री हार. आणि ते सगळ्या नथ प्रेसिंगच्या आहेत ना या? हो. ओके, तर ह्या सगळ्या प्रेसिंगच्या नथ आहे. यांची सुद्धा वेगवेगळी प्राइस आहे ना? हो. ओके, आणि हा हार हा माझा मायक्रो मधला आहे. ओके, 1500ला आहे माझा. 1500. ओके, आणि हा हे झुमके हे वेगवेगळ्या प्राइस आहेत. हा वेगवेगळ्या प्राइस. हे 250 आणि हे वाले 150 आणि हे 100. 100. ओके, आणि हा बघा, हा पोहे हार आहे. हा पोहे हा पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे असं काहीतरी युनिक. आणि हा एक आपला पारंपरिक. ओके, हा पारंपरिक हार आहे. हा आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये, परंतु हा काहीतरी आपल्याला नवीन बघायला मिळाला आहे. 3 पदरी आहे. याची काय प्राइस आहे? 500. त्याच्यानंतर इथे ह्या माळा बघायला मिळतात. आणि GSB लोकांची माळ आहे. GSB किती प्राइस आहे याची? याची माळ कशी प्राइस आहे याची? 200. 200. आणि ही बोर माळ. हो हो. ओके, तर ही बोरमाळ आहे. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र, याचा खूप छान पेंडन आहे बघा. हे कसं आहे? फॅन्सी लुक पाहिजे असेल ना, हे पण आहे. म्हणजे वेस्टर्न. हा, वेस्टर्न, इंडो वेस्टर्न. ओके, तर इंडो वेस्टर्न सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. वाव, हे काय आहे? कोणतं? हा पण एक माझ्याकडे ट्रेडिशनल हार आहे. हा 1000 ची रेंज आहे. 1000. ओके, हा एक खोप्यामध्ये लावतात ना? हो हो हो. ओके, तर हे तुम्ही ब्रायडलसाठी यूज करू शकता. तर ह्याची प्राइस काय? 400. तर हे बघा खूप स्वस्त तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळून जाईल आणि खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटते बघा. त्याच्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा, हे आमचा हँडमेड पॅटर्न. हो, हँडमेड मंगळसूत्र. ओके, तर आता ऑफिसला जाणाऱ्या लेडीज जास्त मॉडर्न असतात, त्याच्यामुळे हे बघा खूप सिम्पल आणि सोबर लुक देणारं मंगळसूत्र आहे तुम्हाला. कसं आहे? 300. त्याच्यानंतर हे बघा, हे वेगवेगळे पॅटर्न्स बनवलेत आमचं. ओके, म्हणजे सिंगल आहे. तर हे बघा इथे वेगवेगळे पॅटर्न्स हँडमेड आहेत ना हे? हो हो. हो, हे सगळं हँडमेड आहे. आणि हे तुम्हाला इथे ओके, तर आम्हाला कामामध्ये मदत करतात ते एक इव्हेंट मॅनेजर आहे आणि एक फायनान्शियल हेड आहे. ओके ओके ओके. तर ह्यांचे छोटे पार्टनर आहेत, ते त्यांना सगळ्यांना मदत करतात. आणि हे सगळं महिला मंडळ आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, महिला मंडळ सुद्धा असं काम करतायत. तर ऑल द बेस्ट. नक्की सबस्क्राईब करा सफर कोकणातली. त्याच्यानंतर इथे आपण आलो आहे. भैया क्या प्राइस आहे इनकी? स्टार्टिंग रेंज 200. कोणसा बी. तर इथे बघा कुठचे पण घ्या, तुम्हाला 200 रुपयाला मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर टॉपची इनकी ओके, तर हे 350 रुपयाला तुम्हाला मिळून जाते. और इधर ये कैसे है? 300. कोणसा बी? 300. ओके, तर इकडे तुम्हाला 300 रुपयाला सगळं मिळून जाईल. त्याच्यानंतर हे 350. 200. ओके, तर इकडे तुम्हाला सगळं 200 रुपयापर्यंत मिळून जाईल. तर आता आपण पुढे. तर इथे तुम्हाला साई कृपा लघु उद्योग तेल. तर बघा इथे सगळे तुम्हाला दिले इन्फॉर्मेशन, तुम्ही बघून घ्या. काका कसली कसली तेल आहेत? हे आपल्याकडे वातचामक तेल आहे, कमरेमध्ये मणक्यामध्ये गॅप वगैरे असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल. ओके, कमरेला किंवा मानेला जर तुम्ही असा पट्टा वगैरे काय लावत असाल ते लावायची गरज लागत नाही. नाही. गुडघ्यातून जर आवाज वगैरे होतो ना कटकट, ओके. कम्प्लिटली बंद. 4 दिवस वापरायचा, फरक नाही वाटला, रिझल्ट नाही मिळाला, हा. प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता, पैसे रिटर्न. ओके. आपल्याकडे फरक नाही तर पैसे परत. परत. आणि हे केसांचं तेल आहे. ओके. 4 दिवसात केस गळायचे कंप्लीट जातात, कोंडा जातो, तो शांत लागतो.
अकाली केस जे पांढरे होतात ते काळे होण्यास मदत होते, केसांची वाढ होते. ते पण 4 दिवसात जर केस गळायचे नाही तर कोंडा नाही गेला, हे प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता, पैसे रिटर्न. ओके, फरक नाही तर पैसे परत. परत. आणि आपल्याकडे अमृत बिंदू आहे, तिथे नॉर्मली दुखतं ना कंबर, गुडघे, सांधे, डोका, पाठ, मान, त्या ठिकाणी असं लावायचं, चोळायचं नाही, मालिश नाही करायचं, काही नाही, फक्त लावायचं 10 मिनिटात तात्पुरता आराम. पोटातील ज्या तक्रारी आहे, जळजळणे, पित्त, आम्लपित्त, कफ, अजिंत, पोटुकी, गॅस्ट्रोबल, 2 चमचे साखरेच्या पाण्यात लिंबाच्या रसात किंवा मधामध्ये 2 चमचा करून पिये. त्याला तुम्ही लावू पण शकता आणि पिऊ पण शकता, दोन्ही प्रकारे वापर करू शकता. रोग आणि उपचारात एक सर्दी झाली बोटावरती लावा, नाकाच्या आतल्या भागात लावून द्या. ह्याची कशी प्राइस? 200 रुपये. 200 रुपये. हे लहान 200 ला आहे, मोठी 300 ला आहे, ही 1200 ला आहे. केसांचं तेल 300 रुपये. ओके, तर हे 300 रुपये आहे, हे 200, 300 आणि ही मोठी बॉटल आहे जी 400 ला आहे. 1200. ओके, 1200 रुपये. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. विचारूया कसं कसं काय काय आहे ते. सो इथे तुम्हाला खूप काय काय प्रकारचे बघायला मिळतील, त्याच्यानंतर इथे लॅम्पसुद्धा बघायला मिळणार आहेत. तर बघूया आता. हा काय ड्रायर आहे ना? मसाजर आहे. ओके, तर हा मसाजर आहे. कसा आहे हा? 950. ओके, तर हा 950ला मसाजर आहे, कमी जास्त आपल्याला करून मिळणार आहे. त्याच्यानंतर हे काय? मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे, स्लायडिंग कचरा आहे, फ्लोअर आहे, इझिली क्लीन ठेवायचं. स्लायडरमध्ये कचरा असतो, विंडोमध्ये असेल पुरा प्लेट करून जातो. स्लायडिंग आहे, याला ब्लोअर पण पाहिजे तर ब्लोअर पण येतो. फ्लोअरची अटॅचमेंट फ्लोअर पण आहे, पुरा कचरा उडवायचा होता, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर पूर्ण क्लीन. ओके, याची काय प्राइस आहे? 650 आहे. 650. त्याच्यानंतर हा मसाजर आहे. मॅन्युअली हाताने चालवायचे. ओके, मॅजिक टॉवल आहे, किचन ओटा, डायनिंग टेबल क्लीन करण्यासाठी. तेल आहे, पाणी आहे, पूर्ण एकदम ड्राय आणि वेट बसवते. किचन ओटा आहे, डायनिंग टेबल आहे, कार आहे, विंडो आहे, पूर्ण क्लीन, ड्राय आणि वेट बसवेल. हे कसं आहे? ते 100ला एक. तर हे खूप खरंच मॅजिक आहे ह्याच्यामध्ये. आता तर तुम्हाला पाणी दिसत नाही, पिल्यावर सगळं पाणी येतं आणि खूप लगेच क्लीन होऊन जात आहे. त्याच्यानंतर घासासाठी डिश, तवा, वॉश बेसिंग, टायर्स, सनमाईक, मार्बल पूर्ण क्लीन, पूर्ण घासायचं, घासून क्लीन करा, पूर्ण क्लीन. आता लिक्विड येतं, बाहेर घास. याची काय प्राइस आहे? 60ला एक आहे, 100ला 60ला एक, 100ला 2. हे काय पापड जाळी, पापड, वांगे, हे माहिती आहे. घेण्यासाठी. त्याच्यानंतर सिलिंग पंखा साफ करण्यासाठी डस्टर पाहिजे, डस्टर होईल. बापरे, केवढं मोठं आहे बघा. होल्ड करायचं. सिलिंग आहे, पंखा आहे, इझिली क्लीन, ट्यूबलाईट आहे, ब्लॉक आहे, इझिली क्लीन. ह्याची काय प्राइस? 300 रुपये. 300. ओके, म्हणजे कमी जास्त करून होणार आहे. ओके, तर इथे सगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या आणि युनिक पीस बघायला मिळणार. हे काय आहे? ते कापूर तर नाही, नाईट लॅम्पसाठी चालणार. कापूर टाका, इसेन्स टाका, बाजूला बटन आहे, बटन चालू केल्यावर गरम होतात, नाही तर गरम होत नाही. ओके, आता हे सर्व नाईट लॅम्पसाठी चालतं. ही डोअर मॅट आहे, अँटी स्किट मॅट आहे ना, पाणी खेचणारे मॅट आहे, स्लिप नाही मारे. डोअर मॅट आहे, बाथरूम मॅट आहे, रूम मॅट एक झोपतो. हे कसं आहे? ही 500ला जोडी आहे. 500ला जोडी. ओके, काय विंडो ग्लास क्लीन करण्यासाठी वायपर पाहिजे का? कार ग्लास आहे, विंडो ग्लास, सनमाई, टेबल टॉप, डायनिंग टेबल, किचन स्टाईल, बाथरूम स्टाईल. त्याच्यावरती लिक्विड अप्लाय करायचं, रब करायचं, क्लीन करा. हात लावून बघा, हा एकदम ड्राय झाला. पूर्ण क्लीन होतात. पूर्ण. टिश्यू मारायची गरज नाही, पेपर मारायचे, रब करा, ओके, क्लीन करा. याची काय प्राइस आहे? त्याची 150. 150. ओके, तर इकडे सुऱ्या वगैरे तुम्हाला सगळं बघायला मिळेल. पुश कट आहे, कांदा टाका, बटाटा टाका, पूर्ण पुश करा. याची काय प्राइस आहे? 400ला. 400. तर इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. थँक्यू. त्यांचा जो बॅनर आहे तो वरती गेला आहे, पण हे सिंधुदुर्गातले आलेत आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला डिश बघायला मिळणार आहेत. आता बघूनच माझ्या तोंडामध्ये पूर्ण पाणी सुटलं आहे. तर बघू शकता, कोलंबी थाळी आहे, सुरमई थाळी आहे, त्याच्यानंतर चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, सोलकढी आहे, कोंबडी वडे आहे, त्याच्यानंतर चिकन मसाला आहे, सुकं चिकन आहे, त्याच्यानंतर उसळ वडे आहे, कोलंबी मसाला आहे, मटन मसाला, मटन सुकं, म्हणजे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मटणाचे बघायला मिळतील. त्याच्यानंतर इथे मच्छीसुद्धा आहे, त्याच्यानंतर सुकी कलेजी आहे, चिकन किमा आहे आणि ह्याचे रेटसुद्धा तुम्हाला इथे लिहून ठेवलेत. सो हे आता बघूनच माझ्या तोंडाला पूर्ण पाणी सुटलं आहे. आता आपण त्यांना विचारूया त्यांची स्पेशालिटी काय आहे, कारण की हे आले सिंधुदुर्गावरून आणि सिंधुदुर्गावरून आपल्या कोकणामध्येच येतं. सो काकी हे काय आहे? खिमा आहे ना? ओके, तर इथे कलेजी आहे आणि इकडे खिमा आहे. त्याच्यानंतर इकडे त्यांचं फ्रायचं काम चालू आहे आणि त्याचे कस्टमरसुद्धा आले. इथे तुम्हाला मेनू कार्डसुद्धा बघायला मिळतं आहे. तर याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर इकडे प्रोडक्टसुद्धा ठेवले आहेत. दादा काय काय आहे तुमच्याकडे? लवकर
तर आज क्रिसमस आहे त्याच्यामुळे सगळे एकदम टोपी वगैरे घालून मस्तपैकी. त्याच्यानंतर ब्लॅक फ्रायडे. ओके, काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे हे सगळे होममेड सिरप आहे. होममेड? नक्की होममेड? मिंट वाला फ्लेवर आहे. होममेडच आहे ना पूर्ण? सगळे homemade ओके. प्राइस कशी त्यांची? 50% 60 पर्यंत आहे. ओके. आणि हे सुद्धा? 60. ओके, म्हणजे हे एवढे फ्लेवर आहेत? एवढे. ओके, 6 फ्लेवर आहेत. 6 फ्लेवर ना असे खूप आहे बघायला गेले. मग इथे 7 करावं. एवढे सगळे फ्लेवर ओके. आमचं शॉप इथेच आहे की पण कुठे? बँड्राला. ओके. तर इथे नंबर सुद्धा दिसतोय, तर तुम्ही जाऊन नक्की विजिट करा. थँक्यू. आपण आलो आहे ज्वेलरी शॉपमध्ये. तर इथे सुद्धा आपण काहीतरी कॉस्मेटिक आणि ज्वेलरी आपल्याला बघायला मिळणार आहे. सो इथे आहेत लिपस्टिक वगैरे. स्टार्टिंग प्राइस काय आहे? 149. 114. ओके. 140चं कोणचं? 149चा लिप बाम आहे. लिप बाम. ओके, म्हणजे हे ज्वेलरी सुद्धा तुमचंच आहे? तरी पण आमचीच. ह्या महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहेत ना? ओके. तर हे ह्या बेंगल्स कशा आहेत? या 1800. 1800च्या. ओके, म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी. आणि हा पूर्ण सेट आहे की? नाही, हा वेगळा आहे. ओके. ह्याची काय प्राइस आहे? हा 1600. 1600. हे जॉईन आहे ना त्याला? हा, हे जॉईंट आहे. हे बोरमाळ ह्याला जॉईंट आहे. हा एक सेट आहे. हा 1600चा. हा एक सेट आहे. आणि हा वाला कितीचा आहे? हा ना एकच मिनिट. अनिकेत, हा कसा आहे? चेनवाला 1200. ओके, तर तो 1200चा आहे. त्याच्यानंतर हा कसा आहे? 4000चा आहे तो. कॉपरचा आहे. ओके, प्युअर कॉपर आहे. त्याच्यानंतर हा कितीचा आहे? हा 2200. तर हे 2200चा आहे आणि प्युअर कॉपर आहे, त्याच्यामुळे कलर जायची शक्यता नाही. त्याच्यानंतर हा वेस्टर्न आहे ना? हा कितीचा आहे? हा 3500. 3500. अमेरिकन टाईप. ओके ओके ओके. आणि हा वाला 2 आहे ते. हे वेगळे आहे. ओके. हे 750 आहे. हा 2800 आहे. कुंदन आहे. कुंदन. ओके. त्याच्यानंतर हा वाला ग्रीन. हा पण कुंदन आहे. टूवे आहे. मीना वर्क आहे आणि कुंदन असं वेअर करू ओके. शकतो. हा 1800 आहे. सगळे विथ इयरिंग आहे. विथ हेअरिंग सगळे. ओके, तर कुठचाही घेतला तरी तुम्हाला हेअरिंग सकट मिळणार आहे. त्याच्यानंतर हा वाला अमेरिकन डायमंड आहे. 4000चा आहे. सेट आहे का? सेट आहे. हा वेगळा आहे. ओके. आणि हा वेगळा आहे. हा 3500. 3000. हा 4000. ह्याच्यावर पण हेअरिंग आहे. येस, दोघांवर पण इयरिंग विथ इयरिंग्स आहे. त्याच्यानंतर हे कॉपर आहे. ह्याचे वेगळे वेगळे प्राइस आहेत. हे 1600 आहे. हे 1200 आहे. हे 850 आहे. हे 1200 आहे. आणि हे पण 1200. आणि ही कोल्हापुरी साज आहेत का ते? कोल्हापुरी साज आहे. सगळे ना ते कोल्हापुरी साज आहेत. हा सिंगल विदाउट पेंडेंट आहे. हा 2500 आहे. ओके. हा नंतर आहे 1800चा आहे विथ पेंडेंट. आणि हे ठुशी सारखं आहे. हे पण 1200. आणि ते वरचं ही चिंचपेटी आहे. ही 750ची आहे. 750. ओके. आणि हे कमरपट्टे आहेत ना? हा, हे कमरपट्टी आहे. हे सुद्धा कॉपरचे आहेत. येस, हे कॉपर आहे. प्युअर कॉपर आहे. ओके. तर हा कसा आहे? हा 850चा आहे. 850. ओके. अमेरिकन टाईप. अमेरिकन डायमंड. आता आपण आलो आहे तिथे कोकम वगैरे सगळं मिळतं. दादा कसं आहे? होममेड ना सगळं? ओके. तर इथे कोकम आहेत आणि कोकणचंच आहे ना? तर इथे सुद्धा कोकणवरून आले. त्याच्यानंतर हे 70 रुपये कोकम आहे. हे काय आहे? वाल. ओके, तर ते वाल आहेत. त्याच्यानंतर हे सुद्धा कोकम आहेत. त्याच्यानंतर ही चिंच आहेत. चिंचच आहेत ना? ओके. ह्याची काय प्राइस आहे? 50. और इसकी? 90 रुपये आधा किलो. 90 रुपये आधा. 90ला अर्धा. ये 500. 140. 120 रुपये. 120. इधर 140 लिखा है. लिखा है. ओके ओके, चुकून लिहिलं आहे. त्याच्यानंतर हे बी होममेड आहे ना? हे 80 रुपयाला तुम्हाला मिळेल. बाहेर 100पर्यंत मिळतं आणि ते 80ला तुम्हाला मिळून जाणार आहे. 130. तो भी 130. हे वाला 130. तर ही थोडी मोठी आहे. ह्याची क्वांटिटी थोडी जास्त आहे, त्याच्यामुळे 130ला आहे. त्याच्यानंतर ही बॉटल आहे. ही पण 130ला आहे. त्याच्यानंतर त्यांचेसुद्धा बॅनर तिकडे मागे दिसतोय. तर हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते सगळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेप, त्याच्यानंतर टुटी फ्रुटीज,
आणि सगळं बडीशेप वगैरे बघायला मिळतील. पानाचे प्रकार पानाचे प्रकार किती आहेत तरी अंदाजे? आपल्याकडे अंदाजे 140 प्रकार आहेत. 140. ओके, तर 140 प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि खूप कलरफुल बघायला मिळत आहेत आणि तुम्ही पानामध्ये टाकून खाऊ शकता. तर काका प्राइस कशी आहे? कमीत कमी 60 रुपयापासून आहे. 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे 100 ग्रॅम. ओके, तर 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे 100 ग्रॅम. त्याच्यानंतर हे काय आहे? आवळे आहेत ना? आवळ्याचे प्रकार आहेत. आणि हे ते आंबोशी मालवणची राणी मालवणचे. तुम्ही तुमचं गाव? आपलं सावंतवाडी. सावंतवाडी. ओके, तर सावंतवाडीवरून आलेत. आणि हे सगळं आंबोशी ना? ओसरी पण बोलतात. ओके, काय ओसरी? ओसरी ओसरी आंबोशी ओसरी. आंबोशी ओसरी. तर हे काहीतरी आपल्याला नवीन बघायला मिळेल. त्याच्यानंतर हे सगळे आवळ्याचे प्रकार आहेत. आणि हे पाटचं काय? हे पानाचे प्रकार आहेत. ओके, तर हे पान मुकवाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर सुपारी नसलेलं हे काय? चिंच. हा, ही चिंच येणार, ही कच्ची कैरीची चिंच येणार, हे पेरूची चिंच येणार. ओके, हे लहानपणी आम्ही खूप खाल्लंय. 30 चव आहे अजून. तर ही लहानपणी आम्ही खूप खाल्ले. या गोळ्या पण बालपणीची आठवण. इकडे बालपणीची आठवण तुम्हाला बघायला मिळते. सगळ्या गोळ्या आहेत. त्याच्यानंतर पाटी सुद्धा तुम्हाला पॅकेट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर ह्या बडीशेपचे एवढे प्रकार आहेत. आणि हे काय? सुपारी ना? हे सुपारी येणार. हे कसलं आहे? हे जयपूरची केसरी तुकडा आहे. जयपूरचा केसरी तुकडा येणार, हा. कलकत्ता रोस्टेड येणार, चिकनी सुपारी येणार आणि सॉफ्ट मिल्की तुकडा. ओके, आणि हे आणि आंबावडीचे प्रकार आहेत. पण आंबावडी नाही, पण आंबावडी आहे. ही स्ट्रॉबेरीची आंबावडी येणार, हा, कच्ची कैरीची आंबावडी येणार, पेरूची आंबावडी, इमली. चिंचेची आंबावडी. ओके, ते ही जेली नाही, रिअल टेस्ट आहे. रिअल. हा. तर हे बघू शकता एकदम रिअल टेस्ट आहे. आणि जेली नाहीच आहे, ते थोडं जेली कडकच नाही. वाटतंय. त्याच्यामुळे आंबा वडीच आहेत. त्या आंबा वडी सारख्या आहेत पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फळांचे ओके, फळांचे. फळांचं म्हणजे फ्रूटच्या सगळ्या वडी आहेत. त्याच्यानंतर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर थँक्यू. तर आता इथे पेस्ट कंट्रोलमध्ये आपण आलो आणि इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर सगळ्यावर तुम्हाला इथे औषध मिळून जाणार आहे. तर इथे बघू शकता कॉक्रोचसाठी आहे. त्याच्यानंतर कलर फिक्सर, त्याच्यानंतर रेड केक. इथे वेगवेगळ्या प्रकारचे. दादा काय आहे हे? काय? ओके, म्हणजे ते औषधच आहे ना मारण्यासाठी. ओके, तर हे सगळं ह्या कीटकनाशकांना मारण्यासाठी इथे आहे. तर इथे प्रोडक्टसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ऑर्डरसुद्धा करू शकता. तर देवगड पेस्ट कंट्रोल, तर हा यांचा बॅनरसुद्धा आहे. आताच्या सगळ्यात आताची जी जनरेशन आहे त्यांचं आवडतं म्हणजे मंचुरियन आणि मंचुरियनचे मसाले. आता आपण बघूया, त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. सो आता आपण बघूया काकी हे काय मंचुरियनचे मसाले? हा, व्हेज मंचुरियन क्रिस्पी मसाला आहे, होममेड. ओके, तर पाठी त्यांचा बॅनरसुद्धा तुम्ही बघू शकता. तर कसं आहे पॅकेट? हे 100ला पॅकेट आहे. 100ला पॅकेट. किती आहे क्वांटिटी याची? 200 ग्राम. एका पॅकेटमध्ये 3 किलो होतं. ओके, पाव किलोला फक्त 3 चमच मसाला घालायचा. बाकी मीठ बीट काय घालायचं नाही, सगळा रेडी मसाला. काहीच नाही घालायचं, फक्त कोबीमध्ये ना? कोबी, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची. ओके, काहीच. आवडीची फळभाजी. ओके, तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घालायचं नाही. रेडीमेड मसाला आहे, तुम्ही डायरेक्ट करून डायरेक्ट फ्राय करायचे आहेत. तर इथे फ्राय केलेले सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहेत. तर हा मसाला तुम्ही घेऊ शकता. त्यांचं जे कॉन्टॅक्ट नंबर. आणि हे काय आहे? पापड. हा पोहा पापड आहे. ओके. पोहा आणि तांदूळ मिक्स आहे. हा किती price आहे याची? मसाला पापड हा 80ला एक आहे, 150ला 2 आहे. प्रत्येकी पाव किलो वजन आहे. ओके, आणि हा वाला? तो 7 आहे. साधा. किलो. आणि हे इकडचे ते साबुदाणा बटाटे. साबुदाणा बटाटे जे उपवासाला खातात ना? हा हा. हां, तर हे उपवासाला खातात. त्याच्यानंतर इथे सगळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं बघायला मिळतं. त्याच्यानंतर हे खूप युनिक आहे, जे की मंचुरियन मसाला आहे. अजूनपर्यंत कुठे बघितला नव्हता आपण. तर होममेड आहे हा. तर बघा, ह्याच्यावर सगळं इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. तर इथे आपण आलो आहे. काय आहे? चिकन मोमोज. ओके, तर इथे सगळे चिकन मोमोज वगैरे तुम्हाला खायला मिळतील. आता मागच्या स्टॉलवर आपण मंचुरियन बघितलेत आणि इथे आता चिकन मोमोज बघायला मिळतात. कसं आहे? 130 फुल प्लेट. पण 8 पीस. तर 130ला 8 पीस तुम्हाला मिळून जातील. आणि हे काय आहे? हे आंबोळी बरोबर चटणी आहे खोबऱ्याची. ओके, तर आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची चटणी कशी प्लेट आहे ती? 50 रुपये प्लेट. 50 रुपये प्लेट, 2 पीस. ओके, हे मोमोजच आहे ना? चिकन मोमोज आहे. तर इथे उकडीचे मोदक सुद्धा आहेत. संपले उकडी. तर इथे उकडीचे मोदक सुद्धा होते, संपले. त्याच्यानंतर पनीरचे मोमोज सुद्धा होते, जे की संपले.
तर आता शेवट आहे त्याच्यामुळे सगळं संपत चाललंय. पुरणपोळी पण आहे आमच्याकडे. ओके, तर पुरणपोळी सुद्धा महाराष्ट्रीयन डिश आहे ही पुरणपोळी, ती सुद्धा संपलेली आहे. आपली चुकी, आपण लेट आलोय, काही बोलून फायदा नाही. तर इथे सगळे त्यांचा मेनू कार्ड सुद्धा आहे. व्हेज आणि नॉन व्हेजचे सगळे लाईव्ह तुम्हाला बघायला. अंधेरीला, हो हो. अंधेरीला कुठे आहे? अंधेरीला DN नगर. DN नगरला. चालेल, 29 नक्की. तारखेला पहिला दिवस आहे आणि 7 तारखेला शेवटचा दिवस आहे. 30 तारखेलाच येतो आता मी. नक्की नक्की. आपण आलोय, बट आता इथे सगळे खेळणे वगैरे संपलेत, कारण की आता आज लास्टचा डे आहे आणि सगळं पॅक झालंय. तर आता इथे काहीतरी वेगळं. दादा, या चटाईची प्राइस कशी? 1600 रुपये. तर बघू शकता इथे 1600 रुपयाला तुम्हाला चटई मिळून जाणार आहे आणि काहीतरी युनिक दिसतंय. तर ही चटई सुद्धा आहे आणि पिशवी सुद्धा आहे. मला लहान मुलांचे खेळणे वगैरे बघायला मिळतील, तर त्यांचे कस्टमर चालू आहे. तर आपण पुढे पुढे जाऊया. कुल्फी भंडार, पारिजातक, अस्सल मालवणी जेवणाचा स्वाद. ओके, तर इथे सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाही आहे, कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, पण इथे सगळी तुम्हाला त्यांच्या डिशची नावं म्हणजे मेनू कार्ड तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर मेनू कार्ड बघायला मिळेल. तर आता आपण आलो आहेत. काकी, तुमची फेमस डिश कोणती तुमची? फेमस फिश. ओके, गावचेच ना तुम्ही? कोकणचे ना? कुठचं गाव? मालवणचे. तर हे मालवणचे आहेत आणि यांची फेमस डिश आहे फिश. तर इथे सोलकढी आहे. सोलकढी कशी? 100 रुपये बॉटल. त्याच्यानंतर छोटी 50 रुपये. त्याच्यानंतर इथे बघू शकता मालवणी व्हेज थाळी, आणि थाळी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. तर आता आणि त्याच्यानंतर मालवणी बांगडा थाळी, ती 200 रुपये आहे. त्याच्यानंतर मालवणी सुरमई थाळी 300 रुपये. त्याच्यानंतर हे 250 रुपये चिकन थाळी आहे. आणि हे 2 प्रकार आहेत का? एक भातावरती. ओके, तर एक सुक्कं आणि एक ग्रेव्ही आहे. त्याच्यानंतर मालवणी पापलेट थाळी आहे आणि याचा कलर बघा कसला भारी आला आहे, असं वाटतं पियावं मला इथे. त्याच्यावर आणि इकडे सुद्धा बघू शकता खेकडा मसाला आहे आणि ते खेकडा खूप भारी दिसतोय. त्याच्यानंतर कोलंबी मसाला आहे, कालवा मसाला. कालवा काय असतं? मच्छी असते. ओके, त्याच्यानंतर बकऱ्याचं मटण सुद्धा आहे. तिसऱ्या मसाला शिंपळ्या. ओके, तर ह्या शिंपळ्यांचा मसाला. त्याच्यानंतर मुरी मसाला. युनिक नावं आपल्याला बघायला मिळतात. महाकुल मसाला. ओके, मासा आहे तो. ओके, तर इथे आता हे खिमा आहे, वजरी पाव. आणि हा खिमा. आणि तिकडचा चिकन कलेजी आहे, कोलंबी जेवला आहे. ओके, तर हे सगळे खिमा आहेत. आणि इथे बघू शकता याची सुद्धा. पुन्हा एकदा दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आणि इथे पण तुम्हाला सगळं गावच्या चिकनची वगैरे आठवण करून देणारे पदार्थ आहेत. कोंबडी वडे आहेत 180 रुपये, चिकन थाळी 200 रुपये. त्याच्यानंतर फिश थाळी आहे 300 रुपये आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फिश तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे डोश्याचं काम चालू आहे. ताई, कसं आहे डोसा? ओके, चालेल 20 रुपये. 20 रुपये. किती तरी येतात? 1 2? एकच. आणि चटणी, खोबऱ्याची चटणी ना? ही होममेडच आहे ना? घरी केलेली आहे ना? ओके, तर खोबऱ्याची चटणी आणि 20 रुपयाला एक डोसा तुम्हाला डोसा आहे की आंबोळी आहे? ओके, तर ही आंबोळी आहे. सॉरी, माझ्याकडून चुकी झाली, मी डोसा म्हटलं. तर ही आंबोळी आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळे त्यांच्या प्रोडक्ट डिशची नावं बघायला मिळतील. त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला करी वगैरे बघायला मिळते. तर इथे सगळं मच्छी आणि मटणाचे प्रकार दिसत आहेत, कारण की आम्ही गावचे आहोत, तर गावची माणसं हे सगळं खातात. इथे सुद्धा खिमा वगैरे तुम्हाला बघा. आपण आलो आहेत मालवणी कट्ट्यावरती आणि इथे तुम्ही बघू शकता लोणी डोसा. इथे 50 रुपये दिले. शक्यतो ही त्यांची फेमस डिश असावी असं मला वाटतं. त्याच्यानंतर पांढरा तांबडा रस्सा. हे जे बॅनर दिसते ना, ते आत्तापर्यंत मी पहिल्या स्टॉलला बघितलं आणि खूप भारी, म्हणजे हे आपल्याला गावची आठवण करून देतं. पांढरा तांबडा रस्सा. त्याच्यानंतर इथे त्यांचा पूर्ण डिशचं तुम्ही बघू शकता. काकी गावच्या? कोकणच्या? मुंबईची, पण स्टॉल तर कोकणचा आहे, मालवणी कट्टा. ओके, आत्या कोकणचे आहे, म्हणून आता तिकडे आंबोळी करताय. तर इथे बघू शकता आत्या आंबोळी करतायत आणि तिकडे रेडी झाल्यात. हे काय आहे? चिकन पॅटीस. ओके, तर हे चिकन पॅटीस आहे. कसं आहे ते? 30 रुपीजला ते पावामध्ये. आणि ही चटणी आहे का? हा, मेयोनीज आहे. ओके, तर ती चटणी आहे. त्याच्यानंतर हे काय आहे? कलेजी पाव. पावासोबत. ओके, पावासोबत. आणि हा जवळा. हे माहिती आहे, हे मी खातो. टेस्ट कर का? थोडासाच आहे एकदम.
हे अशी मी प्रसादी घेतो ना एकदम थोडासा. तर मी टेस्ट करतोय, खूप दिवसांनी खातोय मी. एक नंबर हा, एक नंबर. गावची आठवण झाली. हे काय आहे? कलेची. तर आता चिकन पेटी हा एक नंबर टेस्ट आहे. कसला भात? कोलबी भात. ओके, हा कोलबी भात आहे. याच्यामध्ये कोलबी टाकत ना? कोलबी टाकत. हा ते समजलं. थोडंसं द्या. सगळ्या गोष्टी टेस्ट करायला मिळतात मला. एकदम थोडासा ना. गरम गरम आहे. हे सुद्धा खूप छान आहे. आणि एवढे आपण व्हिडिओ करतो तर तुम्ही बघितलं असाल की आपली कोकणचीच माणसं मला समोरून देतात टेस्टसाठी. बाकी कुठची इकडची मुंबईची माणसं मला विचारत सुद्धा नाही. तर आता सोलकढी सुद्धा आपण टेस्ट करूया. आधी तोंडातच संपवूया. अजून काय तुमचं फेमस? हे काय? कोळवी, प्रॉन्स कोलीवाडा. ओके, इतकी मोठी. हा, चिकन तांबडा पांढरा रस्सा, पापलेट फ्राय, भाकरी, पाया सूप आहे. पाया सूप पण. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉल तुमचा कुठे आहे? अंधेरीला. अंधेरीला आहे. मालवणी महोत्सवच आहे. तर मालवण कट्टा. मी सुद्धा गावचाच आहे. बाप रे, सगळंच मिळतंय मला. आता काही घरी जाऊन जेवायला नको. हा काय सोलकढी लागते, एक नंबर. आता हे सुद्धा आपल्याला संपवायचं आहे जाता जाता. हे आदलाला मिळालंय. काय याला म्हणतात? चिकन पॅटीस पाव. ओके, आता जाता जाता खातो मी. मला अजून खूप फिरायचं आहे. सफर कोकणातली. ओके, करतो मी आता. थांबा तर करू दे. हे मी टेस्ट करतोय आणि खूप गरम आहे त्याच्यामुळे खूप चालू केलंय. चटणी पण घरी केली ना? हो. एक नंबर लागत्या. एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच खाल्लं हे चिकन पॅटीस. पॅटीस ना? चिकन पॅटीस. आणि त्याच्यामध्ये चटणी सुद्धा दिसते. पूर्ण भरीव काम आहे. कोकण आहे त्याच्यामुळे खूप भारी लागते. थँक्यू. आता जाता जाता खातो मी. चला बाय बाय. सबस्क्राईब करा. तर गायज इथे सगळं चिकनचे तुम्हाला डिश बघायला मिळते. सो इथे आता सगळं ना पॅकिंग चालू आहे कारण की आज लास्टचा दिवस. खेळण्यासारखं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल जे की आकाश पाळणे वगैरे छोट्या मुलांचे जे आपण सुद्धा जाऊ शकतो. तर त्याचं इथे आहे. बट त्यांना तुम्हाला तिकीट भरून बसावं लागेल कारण की इथे तिकीटशिवाय एंट्री आहे. तिकीटशिवाय बट त्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री नाही. गेम्स वगैरे तुम्हाला खेळायला इथे खूप गोष्टी बघायला मिळतील. तर आज शेवटचा दिवस आणि शेवटचा 1 तास राहिला त्याच्यामुळे हे संपत आलं आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया नको जास्त. इथूनच बघूया जेवढं बघता येईल तेवढं. आणि आपल्याला अजून स्टॉल बघायचे आहेत. सो पुन्हा एकदा ते गेम्स आहेत. रुंचकर पापड बघू शकता. इथे परत तुम्हाला पापड बघायला मिळतात. हा कुठच्या प्रकारचे पापड आहेत? नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, पालक पापड आहे, मेथी पापड आहे, कोथिंबीर पापड आहे, मका पापड आहे, ज्वारी पापड आहे. किती झाले? भरपूर फ्लेवर आहे. भरपूर फ्लेवर हा. तर इकडे बघताय तुम्ही वेगवेगळ्या कलरफुल कलरचे पापड आहेत आणि फ्लेवर सुद्धा वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर या फेण्या पण तुम्हाला आहेत. प्राइस कशी आहे यांची? हे मोठे पॅकेट 60 रुपये, छोटे पॅकेट 50 वाले. ओके, मोठे 60 आणि छोटे 50. 200 ग्राम. दोन्ही पण 200 ग्राम आहेत ना? पण 200 ग्रामचे. ओके, फक्त साईज छोटी मोठी आहे आणि 200 ग्रामच्या आहेत. त्याच्यानंतर इकडे हे सुद्धा तेच आहे 60 रुपयाला 200 ग्राम. त्याच्यानंतर हे कसं आहे पॅकेट? हे 50 रुपये पॅकेट आहे. 50 रुपये पॅकेट. तर हे 50 रुपयाला आहेत. आणि इथे साध्यामध्ये आणि मसाल्यामध्ये. तर गायज कार्यक्रमाची सांगता बक्षीस समारंभाने होते कारण की इथे डान्सच्या स्पर्धा सुद्धा होत्या. तर आता आपण बाहेर निघूया आणि आपल्या व्हिडिओचा शेवट करूया. इकडे बॅनर सुद्धा तुम्ही बघताय. यांचे कार्यक्रम पत्रिका सुद्धा इथे लावलेली आहे. तर आता आपण चला बाहेर जाऊया. तर मित्रांनो आपण चाललो आहे आता घरी परत कारण की अनफॉर्च्युनेटली आपण सुद्धा शेवटच्या दिवशी आलो आणि काही गोष्टी मिस झाल्या कारण की जशी की पुरणपोळी आपल्याला बघायला मिळाली नाही. पण आता काय करणार, आपण शेवटच्या दिवशी आलो त्याच्यामुळे सॉरी कारण की तुम्ही सुद्धा इथे येऊ शकत नाही, मुलुंडला नाही येऊ शकत. बट अंधेरीला हा महोत्सव पुन्हा एकदा लागणार आहे जो की 29 तारखेपासून उद्याच्या. तिथे सुद्धा आपण व्हिजिट करायची आहे. आणि
आता आपण चालू आहे घरी. तर आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, मालवणी महोत्सव आवडला, तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या सफर कोकणात या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, बाय बाय.